प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना प्रेमाच्या शुभेच्छा. कसे आहात? सर्व ठीक आहे ना? तुम्ही आनंदात आहात का? तुम्ही नेहमीच आनंदी राहा. आज तुम्ही दुःखात आहात ना? म्हणूनच प्रभू तुमच्याशी बोलत आहेत. का मुली, तुम्ही दुःखी आहात? असं प्रभू तुमच्याकडे पाहून विचारत आहेत. काहीही घाबरू नकोस, मीच तर तुझ्यासोबत आहे, असं प्रभू सांगत आहे. प्रभू आपल्या सोबत असतील तर आपल्याला भीती नाही, चिंता नाही आणि आपल्याला काहीच गोंधळाची गरज नाही. बायबल मधील 23वा स्तोत्र हा एक विशेष स्तोत्र संहिता आहे. तो प्रभू माझा मेंढपाळ आहे असं सुरू होतो. प्रभू ज्यांनी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, माझे मेंढपाळ. मी त्यांच्या हातातील मेंढ्यांसारखा आहे, म्हणून ते मला मार्गदर्शन करतील, पोसतील आणि माझं रक्षण करतील, असं प्रभूला मेंढपाळ आणि आपल्याला मेंढ्या म्हणून वर्णन केलं आहे. काही लोक असं विचारतात की येशू पृथ्वीवर असताना मेंढ्या राखायचे का? येशूने प्रत्यक्ष मेंढ्या राखल्या नाहीत, पण त्यांनी स्वतःला चांगला मेंढपाळ दाखवलं. मीच चांगला मेंढपाळ आहे असं त्यांनी सांगितले. मेंढ्या राखणारा मेंढपाळ आपल्या मेंढ्यांची काळजी घेतो. तसंच मीही तुमच्यासाठी चांगला मेंढपाळ असेन असं येशू म्हणाले. पण येशू पृथ्वीवर मेंढ्या प्रत्यक्ष राखल्या नाही हे चुकीचं समजू नका. प्रभू माझा मेंढपाळ आहे असं दावीद म्हणतो, कारण दावीद एकेकाळी स्वतः मेंढ्या राखणारा मेंढपाळ होता. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तो स्वतःमध्ये आणि मेंढ्यांमध्ये ऐक्य करतो. मी त्याच्या कळपातील मेंढ्यांसारखा आहे असं तो सांगतो. त्यातलं एक वचन पहा, त्यात 4थं वचन आहे, तू माझ्या बरोबर आहेस, तुझी आकडी व तुझी काठी मला धीर देतात. एक अद्भुत वाक्य आहे, देव माझ्यासोबत आहे. इस्रायल देशात आप अनेक मेंढपाळांना त्यांच्या मेंढ्यांसोबत पाहू शकतो. दावीद देखील असाच होता. त्याच्या हाताखाली खूप मेंढ्या होत्या. त्या मेंढ्या कधीच एकट्या जात नाहीत, मेंढपाळ त्यांच्यासोबत जातो. जेव्हा मेंढपाळ पुढे चालतो तेव्हा त्या मेंढ्या त्याच्या मागे जातात. म्हणूनच तू माझ्यासोबत आहेस याचा अर्थ काय? जसं मेंढपाळ कधीच मेंढ्यांना सोडून जात नाही, तसंच परमेश्वर नेहमी माझ्यासोबत, माझ्यासाठी एक चांगला मेंढपाळ आहे. मेंढपाळ त्यांच्या पुढे चालला तर मेंढ्यांना काहीच काळजी वाटते का? आज काय खाणार? अस्वल, वाघ आलं, शत्रूने हल्ला केला तर मला कोण वाचवणार? मेंढ्यांना असं भीती किंवा काळजी वाटते का? नाही, त्यांना काहीच काळजी नसते. त्या मेंढ्यांना काय विश्वास असतो? मेंढपाळ त्यांच्या पुढे चालतो, हिरव्यागार जागी नेतो, शांत पाण्याजवळ घेऊन जातो आणि संकट आलं तरी त्यांचं रक्षण करतो. म्हणूनच मेंढ्या मेंढपाळावर विश्वास ठेवून त्याच्या मागे जातात. तसंच आपलं आणि परमेश्वराचं नातं असावं असं तो सांगतो. येशू तुमच्यासाठी मेंढपाळ आहे का? परमेश्वर तुमचा मेंढपाळ आहे का? परमेश्वरा, मी तुझ्या हातातल्या मेंढ्यांसारखा राहायला इच्छितो, असं तुम्ही कबूल केले का? तो काय म्हणतोय? तुझं काठी आणि तुझं आकडी मला धीर देतात, ते मला आधार आणि मदत देतात, असं तो म्हणतो. काठी आणि आकडी यांना 2 उपयोग आहेत. मेंढपाळांना मेंढ्या चारताना पाहतो तेव्हा बारकाईने निरीक्षण करतो. कधी कधी मी जंगलात प्रार्थना करायला गेलो असताना त्या डोंगराळ भागात मेंढ्या चारणारे मेंढपाळ मी नीट पाहिले आहेत. त्या मेंढपाळाकडे 2 गोष्टी असतात. एक मोठा काठी, ती उंच असते आणि वर वाकलेली असते. दुसरी छोटी काठी असते, ती हातभर लांब असते, ती त्यांच्या कमरेला अडकवलेली असते. एक मोठी काठी, दुसरी छोटी, ही दोन्ही गोष्टी कशासाठी आहेत विचारलं तर त्या मेंढ्यांसाठीच. एक म्हणजे मेंढपाळ त्यांच्या पुढे जाऊन त्या मेंढ्यांना चारण्यासाठी, अन्न देण्यासाठी मोठ्या काठीने झाडांची पाने तोडून टाकतो. त्या काठीने काही झाडांची फांदी खाली वाकवली की मेंढ्या तिथे जाऊन लगेचच खातात आणि मग तो पुढच्या ठिकाणी जातो. ही काठी मेंढ्यांना चारण्यासाठी, त्यांना अन्न देण्यासाठी वापरली जाणारी एक साधन आहे. म्हणूनच ही काठी वाकलेल्या फांद्या तोडून टाकते. त्या मेंढ्या आनंदाने खातात आणि पुढे जातात. एक छोटी काठी असते, ती 2 गोष्टींसाठी वापरली जाते. काही मेंढ्या खूप खोडकर असतात, माहितीये का? अगदी तुमच्यासारख्या. नियमित प्रार्थना करत नाहीत, बायबल वाचत नाहीत, परमेश्वराची इच्छा पूर्ण करत नाहीत. काही मेंढ्या कळपात न राहता पळून जातात. मग त्या काठीने फटका देतात.
फटका बसताच त्या मेंढीला कळतं की हे मेंढपाळाला आवडत नाही आणि तिला नीट कळपातच राहावं लागेल असं सांगण्यासाठी. त्याचप्रमाणे शिस्त लावण्यासाठी ती काठी आवश्यक आहे, कारण आपण चूक केली तर ती फटका देऊन सुधारण्यासाठी असते. मग जर आपली सुरक्षा वळणावरून गेली तर आपण सिंहाच्या तोंडात सापडू किंवा अस्वलाच्या तोंडात जाऊन नष्ट होऊ. या जगात सैतान फिरतोय आणि आपण त्याच्या तोंडात अडकलो तर आयुष्य संपेल. काठीने त्याला दुरुस्त करणे ही दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट कोणती आहे माहीत आहे का? ती काठी म्हणजेच सुरक्षा काठी आहे. जर एखादं अस्वल किंवा सिंह आलं तर तो मेंढपाळ ती काठी वापरून त्यांना हाकलून मेंढ्यांचं रक्षण करतो. त्याचप्रमाणे आपल्या विरुद्ध सैतान सिंहासारखा बुरबुरत आला तरी परमेश्वर त्याला आपटून हाकलून लावतो. एक म्हणजे आप अन्न देऊन पोसणं आणि दुसरं म्हणजे आप इजा होऊ नये म्हणून आपली रक्षा करणं. यासाठी तो काठी ठेवतो. त्याची काठी आणि दंड मला धीर देतात. ही दोन्ही गोष्टी परमेश्वराच्या हातात आहेत हे विसरू नका. परमेश्वर तुम्हीच खरे मेंढपाळ आहात. तुम्ही मला पोसता, माझी रक्षा करता, त्याबद्दल धन्यवाद म्हणा. आनंदी राहा. या दिवशी सुद्धा तो तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. दररोज त्या मेंढ्यांना काही गोष्टींबद्दल चिंता वाटते. माझ्याकडे मेंढपाळ आहे, तो माझी काळजी घेईल अशा विश्वासाने तुम्हीही म्हणा, येशू आहेत, मग मी का घाबरू. आजच्या गोष्टींमध्ये तो लक्ष देईल, मदत करेल, गरजा पूर्ण होतील, कमतरता भरतील. माझी जी काही गरज आहे तो देईल. तो खरा मेंढपाळ आहे. तुमच्या विरुद्ध उठले का? तो तुमचे रक्षण करेल. घाबरू नका. प्रभूला सांगा, प्रभू, मी तुझ्या कळपातील मेंढर होण्यासाठी समर्पित करतो. माझा चांगला मेंढपाळ हो. तुझी आकडी आणि काठी मला सांत्वन दे. तुमच्या कळपातील मेंढी म्हणून मी स्वतःला अर्पण करतो. तुम्ही चांगले मेंढपाळ आहात. तुमची काठी आणि आकडी मला धीर देतात. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.